नमस्कार मंडळी, आपण आज बघणार आहे परफेक्ट अंडी कशी शिजवायची ते पण आहे। हे इलेक्ट्रिकल केटल आहे, त्यामध्ये कशी शिजतात किंवा न फुटता आपल्याला अंडी शिजवायचे त्यासाठी आपण काय करायचं आहे, छान असं केटलमध्ये पाणी घ्यायचं आहे। जेवढी अंडी असेल त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घ्यायचं आहे आणि मी तो अर्धी केटल्स भरून पाणी घेतलेलं आहे यामध्ये आणि त्यामध्ये 4 अंडी छान अशी टाकलेली आहेत। यामध्ये अजून थोडी 2 बसतात असं मला वाटते म्हणून मी त्यामध्ये 6 अंडी टाकलेले आहेत। एका केटलमध्ये 12 अंडी आरामात शिजतात आणि मी काय केलेलं आहे ते 6 अंडी टाकलेले आहेत आणि अर्धी किटली पाणी घेतलेलं आहे यामध्ये आणि ही इलेक्ट्रिकल केटल आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे, अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। मीठ टाकायचं कारण यासाठी की अंडी सोलताना खराब होऊ नयेत किंवा छान शिजली जावी अशी। आणि शिजताना काय होतं, अंडी आहेत ना ती आपली फुटली जातात। मीठ टाकल्यामुळे काय होतं, एकतर अंड्याला चव चांगली वाढते, दुसरी गोष्ट म्हणजे ती पूर्णपणे फुटत नाहीत, अंडी छान अशी व्यवस्थित राहतात आणि सोलतानाही प्रॉपर निघतात, त्याची साल वगैरे असते ना ती व्यवस्थित निघते। आणि छान अशी केटल्स मी ठेवलेले आहे, त्याचे स्विच ऑन केलेलं आहे, हा स्विच ऑन आहे। ऑन झाली की ते खाली लाईट लागते बघा आणि हे एकदा करायचे आहे आणि एकदा केल्यानंतर हे अगदी 2 मिनिटांमध्ये हे अंडी शिजली जातात। आणि तसंच केटल आपण ठेवून द्यायचं आहे 5 मिनिट एक तिथं आहे इथं आणि पुन्हा एकदा पण प्रेस करायचं आहे आणि तिथं काय होणार आहे, ते प्रेस केले की पुन्हा ते अगदी अर्धा मिनिट सुद्धा लागणार नाही, त्याच्या आतच ते बंद होईल केटल। मग आणि परत तुम्ही असं 2 मिनिटं ठेवून द्यायचं आहे आणि डायरेक्ट गरम पाणी छान असं सेपरेट करायचं आहे। त्यानंतर तुम्ही त्यामध्ये गार पाणी भरून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला अंडी व्यवस्थित अशी बाहेर काढता येतील। बघा आता ही अंडे गार पाण्यामध्ये ठेवून 1 मिनिट झालेलं आहे आणि मी आता अंडी बाहेर काढलेले आहे। बघा तुम्हाला मी दाखवते कशी सोलत आहे, ते व्यवस्थित सोलून निघते, अजिबात अंडी फुटत नाहीत, व्यवस्थित असं अंड सेपरेट निघते चालीपासून कवरपासून। त्या तुम्ही बघू शकता इथे किती छान असं अंड व्यवस्थित सोलून निघलेलं आहे, बघू शकता इथे। मी तुम्हाला दुसरे काय दाखवते ते पण अंड कसं सोलायचं तेही तुम्हाला मी सांगणार आहे। इथे पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे। इथे छान असं आपल्याला एका अंड मारून घ्यायचं आहे, एक आणि एका टोकालातून सुरुवात करायची आहे अंड सोलायला आणि हळूवारपणे सोललं तरी चालेल। फास्टमध्ये सोलायला गेलं तर बरोबर तुमचं जे पोटातलं नख किंवा तुमचा हात आहे तेच अंड्यामध्ये जाऊन त्याला होल करतो आणि अंडं आपलं फुटलं जातं। बघा इथे हळूवारपणे नुसतं वरचा कवर काढून घ्यायचा आहे इथे आणि छान असं आपलं अंडं सोलून झालेलं आहे, बघू शकता इथे व्यवस्थित। बघा थोडक्यात सांगायचं झालं तर काय करायचं आहे, अंडी तुम्ही कुठेही शिजवा त्यामध्ये थोडंसं मीठ घाला, जेणेकरून तुमची अंडी फुटणार नाहीत। आणि केटलमध्ये तर खूप छान टाईपमध्ये अंडी शिजतात आणि शिजायलाही वेळ कमी लागतो, काय हे अगदी 5 मिनिटांमध्ये होऊन जातं। तुम्हाला जर घाई गडबड असेल तुम्ही एकदा जर केटल स्टार्ट करून जर ठेवली 2 मिनिटांसाठी आणि 3 मिनिटं तुमच्या अंडी त्या केटलमध्ये ठेवून दिली तरी पण छान पद्धतीने शिजतात अंडी ही।